हे पहा मित्रांनो, आपण जे बोलत असतो, जी अक्षरं आपण बोलतो, जे स्वर आणि व्यंजन आपण बोलतो, ते त्यांचं देखील उच्चारस्थान आहे. म्हणजे काही अक्षरं बोलताना आपल्या ओठांवर ओठ टेकली जातात. काही अक्षरं बोलताना आपली जीभ दातांच्या मागच्या बाजूला ठोकली जाते. काही अक्षरं बोलताना टाळूच्या पुढच्या बाजूला जीभ ठोकली जाते. काही अक्षरं बोलताना टाळूच्या मागच्या बाजूला जीभ ठोकली जाते. काही अक्षरही कंठातून येतात. अशा प्रकारे प्रत्येक अक्षराचं आपलं उच्चारस्थान आहे आणि हे खूप सोप्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सने लक्षात ठेवायचे आहे. जसं कंठ, अ आ ह आहा क वर्ग, तालव्य इ ई य श च वर्ग, असं तुम्ही पाठ करून हे ठेवू शकतात. परीक्षेला हमखास विचारतात.